महत्वाची बातमी जळगावमधनं समोर येते, सविस्तर पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान जळगावात रखडलेलं होतं। वैमानिकानं विमान उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे शिंदे जळगावातच होते। महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्याकडून वैमानिकाच्या मनधरणीचा प्रयत्न झाला आणि 45 मिनिटांपासून एकनाथ शिंदे हे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत होते। प्रकृतीच्या कारणास्तव वैमानिकानं विमान उड्डाणाला नकार दिल्याची माहिती समोर येते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगावच्या दौऱ्यावर आलेले होते आणि त्याच वेळी त्यांचं विमान हे जळगावात रखडलेलं होतं। मुक्ताईनगरला पालखीचं प्रस्थान होतं, पंढरपूरकडे पालखी निघाली आणि त्याला निरोप देण्यासाठी मी म्हणेल किंवा त्याची सुरुवात करण्यासाठी माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी आलेले होते आणि आम्ही या ठिकाणी विमानतळावर पोहोचलो। पण त्यापूर्वी मला एक फोन आला, एक पेशंट महिला होती, तिला किडनीचा आजार होता, बऱ्याच दिवसापासून किडन्या खराब होत होती आणि तिला नेमकी किडनी मिळाली आणि तिला निरोप 5 वाजता आला संध्याकाळी। तिला इथून जळगावहून मुंबईला जायचं होतं, पण विमान तिला इथं काही मिळू शकलं नाही। इतक्या कमी वेळामध्ये 10 वाजेपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं, 11 वाजेपर्यंत ते पोहोचू शकले नसते। मी शिंदे साहेब आम्ही सोबत येत असताना मला फोन आला, मग मी साहेबांना विनंती केली, ते म्हटले वेळ पडली तर आपण आमची 2 पिला खाली ठेवून घेऊ, जागा नसेल तर, पण रुग्णाला घेऊन जाऊ। आणि आत्ता खरं 5 मिनिटापूर्वीच होतं विमान उडालं। त्या विमानामध्ये शीतल पाटील म्हणून ते रुग्ण आहेत, त्यांचे मिस्टर दोघांना आम्ही त्या ठिकाणी जागा करून दिली। माननीय शिंदे साहेब त्यांना घेऊन गेलेत आता तिथे। तर प्रकृतीच्या कारणास्तव खरं तर वैमानिकानं विमान उड्डाणाला नकार दिल्याची माहिती समोर येत आहे। 45 मिनिटांपासून एकनाथ शिंदे हे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत होते, मात्र पायलटची गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या संदर्भात गुलाबराव पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। पाटील यांच्याकडे वारीचा कार्यक्रम होता, जी आपली पंढरीची वारी निघाली त्याच्याकरता आम्ही निरोप द्यायला गेलो होतो। येताना गिरीश भाऊंनी सांगितलं की असे 2 माझे रुग्ण आहेत आणि त्या रुग्णाला जर मी घेऊन गेलो नाही तर कदाचित त्यांचा जीव वाचणं मुश्किल होईल आणि त्यांची किडनीचा नंबर आजच लागला होता आणि त्यांनी 10 वाजेपर्यंत बोलवलं होतं। त्यांचं विमानही निघून गेलं होतं, पण त्यांनी सांगितलं की माझे 2 पिये जरी खाली उतरावं लागले तरी चालतील, पण आपण ह्या रुग्णांना घेऊन जाऊ। आणि आज बघा योगायोगाने शिंदे साहेबांच्या मुळेच आज त्यांचा जीव वाचतो असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांना किडनी मिळते असं म्हणायला काही हरकत नाही।